श्रीराम जय जय राम। कर्तव्य करावे मग व्हायचे ते होऊ द्यावे। जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही, पण त्यापैकी 25% दुःखच बाहेरून येते। युद्ध, महागाई, दुष्काळ, चोऱ्यामाऱ्या, दारिद्र्य इत्यादींचे दुःख बाहेरून येते, पण 75% दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते। आपले शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो। भगवंत आनंद रूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणार नाही। देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो। तो दुःख निर्माण करू शकत नाही। जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही। उरले आपले मन। कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभाव धर्म असल्याने ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अंगीकारते। भक्ताचे मन भगवंताला चिकटते, म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊच शकत नाही। ज्याचे मन देहाला चिकटते त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे। भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, शांत आहे। तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडे तिकडे दोनपण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी संबंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो। भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो। भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले, त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पात असतो। कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत असतात, त्यात भगवंताचा हात असतो। त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते। भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केले। आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल। भगवंत नामस्वरूप आहे, म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही। आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा, त्या होतच असतात। प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो। आपल्या मनासारखे व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असे म्हणण्यासारखे आहे। त्या कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही। म्हणून रामावर निष्ठा ठेवावी। माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करीत असताना मी अनीती अधर्माने वागलो नाही ना। आता जे व्हायचे ते होऊ दे, कुठे काळजी करा, ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावे। श्रीराम जय जय राम। स्तोत्र पठणाचं महत्त्व। ऋषीमुनी संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्व सामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत। कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनितरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारीरिक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनितरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र। स्तोत्र पठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण अक्षरांच्या सहाय्याने माणसाच्या शरीरातील निरनिराळी चक्र जागृत होतात, त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात।
आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला गिवारण भाषा म्हणजे देवांची भाषा असं मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती आढळती. उदाहरणार्थ रामरक्षा स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री गणपती अथर्वशीर्ष आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्र अनेकांच्या पठणात आलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच, पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंता नाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात. पूर्वी सकाळ संध्याकाळ घरोघरी स्तोत्र म्हटले जातं. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्र पठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानव जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्र पठणाचा विशेष काही उपयोग होत नाही असं म्हणणारे अनेक जण आहेत. परंतु स्तोत्र पठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणत्याही प्रत्यवाय राहणार नाही. कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजा प्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रुद्राची आवर्तन करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणाकडून लघुरुद्र करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्रपठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार विचार व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे असं ध्यानी येईल. डॉक्टर दो आर या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्तिमापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला 2 ते 4 फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यांतून विद्युत लहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्याचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्र पठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युत शक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्द सुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातून आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात. हेच स्तोत्र पठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ रामरक्षा स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने राम या शब्दाला विशेष महत्त्व आहे. रकाराला मंत्रशास्त्रात अग्निबीज म्हणतात. रकाराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युत शक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युत प्रवाह सुरू होतो. रकाराची शक्ती अतिशय वेगवान असते. हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे. आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की सकाळी अंथरुणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं 3 वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. ॲक्युपंक्चर विदाऊट निडल्स या अमेरिकन पुस्तकातल्या ॲक्युप्रेशर ब्रेकफास्ट या प्रकरणात चेहऱ्यावरचे 25 ते 30 पॉईंट्स दिले आहेत. हे पॉईंट्स लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो.
डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे की 12 खडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. ऋषी मुनी संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली, म्हणजे कसे ध्वनी तरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारीरिक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल, हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनी तरंगांची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्र पठणाचं आणखी एक विशिष्ट म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण अक्षरांच्या सहाय्याने माणसाच्या शरीरातील निरनिराळी चक्र जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या 10% शक्ती वापरत असतो. 90% शक्यतो सुप्तावस्थेतच असते. ती शक्ती स्तोत्र पठणाने जागृत करता येते. पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केलं पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्य काटेकोरपणे पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्राचं पठण केलं नाही तर मग त्याची प्रचिती कशी येणार. आपल्या तोंडात टाळूवर 84 रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्तांच्या बिंदूमधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नाद निर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दांच्या किंवा मंत्रांच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचा आघात झाले तर शरीरातले हायपोथॅलॅमस, थॅलॅमस अथवा पिट्युटरी ग्रंथींवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनस्थितीत आपण येतो. ज्या वस्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वस्तूंमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असतं, त्या वस्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे प्रसन्न वाटेल. तुम्हाला येणारा अनुभव, निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त व उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते. आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुख हात जोडून आपल्यासमोर उभे आहे. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्य नवीन संकट त्यात भर घालत आहे आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही. शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज 15 ते 20 मिनिट एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व आरोग्यही चांगले प्राप्त होईल. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला.
जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.